नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेती करताना आपण कीटकनाशक वापरतो, पण त्याचा फटका आपल्या मातीला, पिकाला आणि आरोग्यालाही बसतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे 5 असे घरगुती आणि नैसर्गिक उपाय जे कीड नियंत्रणासाठी सुरक्षित, स्वस्त आणि परिणामकारक आहेत. हे उपाय घरच्या घरी करता येतील आणि फवारणीसाठीही योग्य आहेत. उपाय 1. निंबोळी अर्क. सर्वात पहिले आणि लोकप्रिय उपाय निंबोळी अर्क. निंबामध्ये ॲझिडिरेक्टिन नावाचं एक नैसर्गिक घटक असतो, जो बहुतांश कीटकांवर परिणाम करतो, विशेषतः मावा, फुलकिडे, सफेद माशी, आळ्या यांच्यावर. कसा तयार करायचा? 1 किलो निंबोळ वाटून 10 लिटर पाण्यात भिजवा. रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी काढून फवारणी करा. फवारणी 10 ते 15 दिवसांमध्ये एकदा करा. यामुळे कीटक मरतात आणि नवे कीटकही झपाट्याने वाढत नाहीत. उपाय 2. लसूण आणि मिरची अर्क. दुसरा प्रभावी उपाय म्हणजे लसूण मिरची अर्क. यातले फायदे: लसूणमध्ये ॲलिसिन हे घटक असतात, मिरचीत कॅप्सेसिन जे कीटकांना दूर ठेवतं. आता हे तयार कसं करायचं? 100 ग्रॅम लसूण आणि 100 ग्रॅम हिरवी मिरची वाटून घ्या. 1 लिटर पाण्यात रात्री ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी गाळा. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. थ्रिप्स, मावा, आळ्या यावर जबरदस्त उपाय. उपाय 3. घरचा आणि अगदी सोपा उपाय म्हणजे साधं साबणाचं पाणी. 5 लिटर पाण्यात 50 मिली लिक्विड साबण मिसळा. नीट ढवळा. सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करा. पांढरी माशी, मावा, फुलकिडे यांना हे पाणी चिकटतं आणि ते मरतात. पण लक्षात ठेवा, दुपारी कधीही फवारणी करू नका, कारण पाने जळण्याची शक्यता असते. पुढचा उपाय म्हणजे गुळपाणी सापळा. 100 ग्रॅम गूळ, 1 लिटर पाणी, थोडं खमीर जर मिळालं तर हे सगळं एकत्र करून बाटलीत टाका. हे सापळे शेतात 10 ते 15 फूट अंतरावर लटकवा. याच्या वासामुळे बऱ्याच कीटकांना आकर्षण वाटतं आणि ते त्या बाटलीत अडकतात. उपाय 5. हा उपाय खास आहे मुळांजवळील कीड टाळण्यासाठी. कसा तयार करायचा? 1 किलो झाडांची राख, 2 किलो गोठ्यातील सडलेले शेण हे एकत्र करा. पिकाच्या मुळाशी टाका. यामुळे मुळे सुरक्षित राहतात, माती मध्यम राहते आणि मुळावरचा कीटक त्रास करत नाही. हे नैसर्गिक उपाय केवळ शेतासाठी चांगले नाहीत, तर आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. रसायनांवर अवलंबून न राहता आपण अशी घरगुती उपाययोजना वापरू शकतो, जी सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणपूरक आहे. शेतात रसायनं कमी करा, माती जिवंत ठेवा आणि आपली पिकं निरोगी ठेवा. ही माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि नैसर्गिक शेतीचा मार्ग स्वीकारा.